अर्थसंकल्प 2026 आणि 27चा या ठिकाणी आयुक्तांनी स्टँडिंगमध्ये वाचून दाखवला, सादर झालेला आहे. आणि मुंबईला ज्या पद्धतीच्या सर्व ज्या इश्यूज होत्या त्यांच्या किंवा ज्या मुंबईच्या सिव्हिक विषयांवरती सातत्याने बोललं जायचं, अशा पद्धतीचे सर्व विषय मुंबईकरांच्या पण सगळ्या ज्या सूचना आहेत ते त्या अर्थसंकल्पामध्ये समाविष्ट झालेले आहेत. आणि अतिशय चांगला असा अर्थसंकल्प आज या ठिकाणी मांडलेला आहे, जो येणाऱ्या काळामध्ये मुंबईकरांसाठी अतिशय सुखकारक आणि चांगला असेल. कोणकोणते नवीन प्रकल्प मुंबईकरांना मिळणार आहेत, काय तरतुदी? मुंबईकरांसाठी मी आता ही संपूर्ण माहिती माझ्या समोरच आहे. या ठिकाणी जर अर्थसंकल्पामध्ये बघितलं तर रस्ते आणि पूल हा विषय घेतलेला आहे. त्यानंतर उत्पन्नाच्या ज्या स्तोत्र आहेत, मग जकात असतील, विकास नियोजन खात्यातले असतील, मालमत्ता कराच्या ज्या असतील ज्याच्यातून आपल्याला उत्पन्न मिळतं त्यावरही लक्ष केंद्रित केलेलं आहे. रस्ते आणि पूल असतील, सगळे हॉस्पिटल्स आहेत, केईएम हॉस्पिटल, 2 बहुमजली इमारतीचं बांधकाम या ठिकाणी समाविष्ट केलेलं आहे. 27 कोटी याच्यासाठी तरतूद केलेली आहे. नायर रुग्णालय या ठिकाणी घेतलेलं आहे. तर 3 रुग्णालयांचा या ठिकाणी समावेश दिसतोय. त्याचबरोबर इतर सगळे जे रुग्णालय, आपला दवाखाना, या गोष्टी स्थानिक पातळीवरती लोकांना इमिजिएट त्या ठिकाणी ट्रीटमेंट मिळावी म्हणून आपला दवाखाना याच्यावरती 1.35 कोटीचं या ठिकाणी रुग्णांना तरतूद केलेली आहे. बरेच असे साथीचे काही रोग असतात त्याच्यावरती नियंत्रण घेण्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे HPV जे लसीकरण आहे, ज्याची आम्ही सुद्धा मागणी केली होती. मीही माझ्या पत्राद्वारे ह्याची मागणी केली होती की 9 आणि 14 वयोगटातल्या मुलींना सर्व्हायकल कॅन्सर पुढे जाऊन त्यांना त्रास होऊ नये म्हणून प्रिव्हेन्शन म्हणून आपण HPV इंजेक्शन त्या ठिकाणी त्याचं लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. असे बरेच पोषण आहार त्याविषयी, त्यानंतर पर्यावरण संवर्धन याविषयी, त्यानंतर पर्यावरणातले होणारे वातावरणीय बदल असतील, प्रकल्प असतील, SIC असतील, मुंबई इन्फ्रास्ट्रक्चर असतील, शाळांमधले त्या सगळ्या गोष्टींवरती, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मुंबई स्वच्छ संकल्प 365 असा चालणारा पूर्ण व्यापक असा वर्षभर चालणारा जो उपक्रम या ठिकाणी समाविष्ट केलेला आहे, ह्याचंही पत्र मी दिलं होतं. ह्याच्यामध्ये आपण सोसायटीमध्ये कॉम्पिटिशन घेऊन त्या ठिकाणी प्रत्येक मुंबईकरांचा सहभाग स्वच्छ मुंबईमध्ये घेणार आहोत. आणि त्यासाठी आपण त्यांना काही पुरस्कार पण ठेवले आहेत. ह्याच्यामध्ये शाळा सुद्धा असतील, ह्याच्यामध्ये हॉस्पिटल्स असतील, आणि नगरसेवकांचा पण आपण या ठिकाणी समाविष्ट घेतलेला आहे. म्हणजे वॉर्डमध्ये नगरसेवकांनी जास्तीत जास्त स्वच्छता सुंदर म्हणजे स्वच्छ मुंबई संकल्प 365 हा जो उपक्रम आहे ह्याच्यामध्ये आपण सगळ्यांचाच समावेश घेतलेला आहे. पिंक आर्मी म्हणून ही जी मोहीम आहे 2025 पासून सुरू होती, ह्याच्यामध्ये ज्या महिला कामगार आहेत त्यांच्या उपक्रमाला आपण चांगलं बळ देण्यासाठी त्याच्यामध्येही तरतूद केलेली आहे. घनकचरा व्यवस्थापन या ठिकाणी आपण घेतलेले आहेत, त्याच्यामध्येही चांगली तरतूद केलेली आहे. बरेच म्हणजे मुंबई स्वच्छ मुंबई 365 डेज हा जो विषय तो घनकचरामधला आहे. तर असे सगळे विषय या देवनार क्षेपणभूमी त्या ठिकाणी CNG प्रकल्प राबवण्यात या अपेक्षित आहे 2027 पर्यंत. असे काही विषय या ठिकाणी घेतले. पाणी पुरवठा असेल, सांडपाणी व्यवस्थापन असेल, हे विषय आपण घेतलेले आहेत. मुंबई मलनिस्सारण प्रकल्प ह्याच्यासाठी एक चांगली तरतूद आपण या ठिकाणी केली आहे 6,700 कोटीची. असे बरेच विषय ह्या ज्या अर्थसंकल्पामध्ये आपण समाविष्ट केले. सुरुवातीला आम्हाला संपूर्ण या विषयाचं भान आहे आणि आम्ही याच्यावरती सगळा अभ्यासही चालू आहे. 36,000च्या ठेवी या ठिकाणी मोडल्या जाणार हा विषय माझ्याकडेही आलाय. ह्याची संपूर्ण माहिती जी आहे ती मी आयुक्तांकडनं घेऊन या संदर्भात मी स्टेटमेंट करेन. पण प्रशासकाच्या कालावधीमध्ये जो काही खर्च झाला ठेवींचा, त्या ठेवींचा देखील श्वेतपत्रिका काढावी अशी देखील मागणी आता विरोधकांकडून होते. श्वेतपत्रिका काढण्याची मागणी सार्थ आहे, पण आधी आपण त्याबद्दल केलेली कामं तर आपण पाहून घेतली पाहिजे ना. आपण हीच डायरेक्ट मागणी करतोय की तुम्ही आम्हाला श्वेतपत्रिका द्या, पण मला असं म्हणायचं आहे की श्वेतपत्रिका काढण्यापूर्वी त्यांनी केलेल्या कामाचा आढावा घ्या, माहिती घ्या,
की त्याच्यावरती काय काम झालंय आणि त्याच्यानंतर तुम्ही श्वेतपत्रिकेची मागणी करा. तुम्ही सुरुवातीला ज्या बैठकीमध्ये बैठकी देखील पहिली बैठक घेतली होती फेरीवाल्यांसंदर्भातली, अर्थसंकल्पामध्ये देखील तरतूद करण्यात आली आहे की जे फेरीवाले असतील अधिकृतपणे त्यांना QR कोड दिला जाणार आहे. QR कोडच्या माध्यमातून अधिकृत फेरीवाल्यांना ओळख त्यांची केली जाणार हो आहे. हो बरोबर आहे. मी पूर्ण ह्याच्या म्हणजे फेरीवाल्यांची असतील किंवा या सगळ्यांची मी खूप आढावा बैठक घेतली आहे. 8-8, 9-9 वाजेपर्यंत बसून मी या ठिकाणी सगळे विषय अधिकाऱ्यांकडनं घेतलेले. त्यावेळी मला असं कळालं की 36,500 आणि वर किती असेल ती संपूर्ण आपण जे फॉर्म भरून घेतले होते त्याच्यामध्ये हे ऑफिशियल फेरीवाले आहेत. तर हे जे ऑफिशियल फेरीवाले आहेत, आता ही कारवाई करत असताना आता आपल्याला ही कारवाई करावी लागते, कारण या ठिकाणी आपण जो मुद्दा घेतलाय की अनधिकृत बांगलादेशी असतील किंवा कोणी अशा पद्धतीने बसत असेल तर त्यावेळी हे जे मूळ फेरीवाले ह्यांनाही त्रास होतो. म्हणून आपण या ठिकाणी त्यांना विक्रेता प्रमाणपत्र असेल किंवा गळ्यामध्ये आय कार्ड असेल, त्या आय कार्डमध्ये QR कोड असेल आणि तो QR कोड जर त्यांचा स्कॅन केला तर त्या ठिकाणी त्या फेरीवाल्याचा फोटो असेल, त्या फेरीवाल्याचं रहिवाशी दाखला असेल, त्या फेरीवाल्याचं आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल आणि त्या फेरीवाल्याचं विक्रेता प्रमाणपत्र, ही सूचना मीच दिली होती. जेणेकरून आपण ह्याच्यानंतर ज्यावेळी सगळ्या फेरीवाल्यांना आता ही सगळी छाननी चालू आहे, ही सगळी कारवाई चालू आहे आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण हॉकर्स झोन आणि नॉन हॉकर झोन ज्यावेळी आपण त्याच्या बैठका घेऊ मुंबईमध्ये कुठलेही झोन, तर त्यावेळी आपल्याला ह्या फेरीवाल्यांना समाविष्ट करत असताना त्यांना आय कार्ड दिला तर ह्याच्या पुढे कारवाई करताना त्यांना त्रास होणार नाही. तुम्ही मुंबईच्या सगळ्या प्रवेशद्वारांवर गेट आणि टावर्स त्या संदर्भातलं पण आपण हो हो बघा, मुंबई ही जागतिक स्तराची आपल्या देशाची आपल्या राजधानी आहे, आर्थिक राजधानी आहे, फार मोठी राजधानी आहे आणि लोकांना मुंबईचं एक वेगळं आकर्षण आहे. बाहेरच्या लोकांनाही खूप मोठं आकर्षण आहे, फॉरेनर्स येतात या ठिकाणी. तर मला असं वाटतं मुंबईची वेगळी ओळख आहे आणि ती वेगळी ओळख आपण अजून उंचावण्यासाठी मुंबईचे जे प्रवेशद्वार आहे, मग दैसर चेकनाका असेल किंवा ऐरोली चेकनाका असेल, वाशी नाका असेल आणि या ठिकाणी जर प्रवेशद्वार करून त्यावर टावर ब्लॉक आणि त्याच्या बाजूला आपण जर साईडला आपण गार्डन केलं, सुशोभीकरण केलं तर एक वेगळी अजून सुंदरता मुंबईमध्ये वाढण्यात मदत होईल. मुलुंडमध्ये जी मेट्रोची दुर्घटना झाली, आपण तिथे जाऊन पाणी केली आहे, मेट्रो सभागृह त्याला विरोधात आक्रमण झाले, सभात्याग केला, त्यांना उत्तर तुमच्याकडून अपेक्षित होतं. नाही, काय झालं ह्या बघा, ज्यावेळी मुलुंडमध्ये ही दुर्घटना झाली आम्ही खूप संवेदनशील आहोत. त्या ठिकाणी आमचे मुलुंडचे आमदार मिहीरबाई कोटेचा त्या ठिकाणी आलेत, मी त्या ठिकाणी गेले, त्यानंतर सगळ्या प्रशासनाचे अधिकारी आलेत, मेट्रोची सुद्धा आलेत. दुर्घटना अतिशय दुर्दैवी आहे, आम्ही त्याचं काही समर्थन करत नाही. आम्हाला ह्या गोष्टीचं खूप वाईट वाटतंय की तो पॅराफिट वॉल अचानक पडला आणि त्या ठिकाणी 4 जण म्हणजे 1 जण त्याच्यामध्ये मृत पावला. आम्ही त्या उपासना हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या सगळ्यांना मी स्वतः भेटून आले. तर ही गोष्ट फार दुर्दैवी आहे आणि त्या ठिकाणी आपण इमिजिएट CM साहेबांनी त्याच्यावरती लक्ष केंद्रित करून त्याची लगेच थर्ड पार्टी ऑडिट, त्या ठिकाणी असलेले साईट इंजिनियर्स असतील किंवा हे जे कॉन्ट्रॅक्ट केलं आहे त्याला निलंबित करण्याचं काम लगेच केलेलं आहे, कारवाई ही लगेच झालेली आहे. तर त्यामुळे अशा पद्धतीचं ज्या घटना घडतात त्या ठिकाणी आम्ही सगळेच पोहोचलोय आणि म्हणूनच त्याच्यावरती जे साईट इंजिनियर होते त्यांनाही निलंबित करण्यात आलेले आहे आणि त्या ठिकाणी जे रुग्ण जे एक्सपायर झाले त्यांना आपण आर्थिक मदत दिलेली आहे आणि आजही आपण त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहोत. जी महिला त्या ठिकाणी तिच्या गाडीच्या बोनेटवरती पडलं, ती सुदैवाने ती वाचली, तिलाही भेटून आले आहे. तर संवेदनशील आहे, झालेली दुर्घटना अतिशय गंभीर आहे. आम्हाला त्या गोष्टीचं खूप वाईट वाटतंय, पण ठीक आहे. आता या ठिकाणी 66 अन्वये अंकित प्रभू यांनी हा विषय मांडला आणि त्याच्यावरती आयुक्तांनी निवेदन दिलेलं आहे. पण त्यांचं म्हणणं होतं की आपण उत्तर द्यावं असं विरोधकांचं चर्चा व्हावी. नाही, कसं होतं, चर्चा झाली पाहिजे, मी पण मान्य करते, पण ठीक आहे. या ठिकाणी अंकित प्रभू उबाटाचेच नगरसेवक, त्यांनीच हा विषय मांडला होता. प्रॉपर त्यांनी त्या विषयाचं सगळं त्या ठिकाणी भाषण केलेलं होतं. तर तो विषय झाल्यानंतर आयुक्तांना मी सांगितलं, कारण स्टँडिंगमध्ये पण 3-3.5 तास गेले, त्यानंतर आपल्याला काही इतर पण बिझनेस मांडायचे होते. तर हा वेळेचा विषय करून मी तिकडे सांगितलं की विषय हा मांडलेला आहे 66 अन्वये अंकित प्रभूंनी, तर आयुक्तांनी निवेदन द्यावं. मॅडम, एअर क्वालिटी इंडेक्सवर काही सेलिब्रिटीज हे त्यांनी चिंता व्यक्त केली की एअर क्वालिटी वाढतं आणि प्रशासनाला याकडे लक्ष देण्याची त्यांनी विनंती केली. हो, एअर क्वालिटी खरोखर म्हणजे पूर्ण प्रदूषण, आम्ही ह्या गोष्टीला डिनाय करत नाही. मुंबईचं प्रदूषण खूप दूषित झालेलं आहे. तर ह्याची पूर्ण माहिती घेतल्यावर कळालं की
मुंबईमध्ये जवळपास 2250 कन्स्ट्रक्शनची कामं चालू आहेत. त्याचबरोबर मेट्रो असेल, MMRD असेल, हे सगळे इन्फ्रास्ट्रक्चरची पण कामं चालू आहेत. तर ही कामं बघा, दोन्ही बाजू आहेत नाण्याच्या. ही कामं होणं पण गरजेचं आहे. मुंबई मध्ये ह्या सगळ्या गोष्टी इन्फ्रास्ट्रक्चर ह्या लोकांसाठीच आपण तयार करतोय. तर हे करत असताना त्या ठिकाणी जे SOP आहेत, म्हणजे मेट्रोच्या आस्थापनेला असेल, MMRDच्या असेल किंवा बिल्डर्स लोकांना असेल, त्या पद्धतीचे जे 24 आपण 25-28 जे पॉईंट्स आम्ही दिलेले आहेत की हे तुम्ही फॉलो करा, आणि त्याची सुद्धा आपण मीटिंग घेतोय. तर ज्या बिल्डरने जर हे फॉलो नाही केले तर त्याचं काम आम्ही लगेच नोटीस देऊन स्थगित करतोय, त्याला पुढे आम्ही काम करायला देत नाहीये. त्या ठिकाणी आपण जो डिजिटल बोर्ड लावून ठेवलेला आहे, तर गुणवत्ता म्हणजे हवेची गुणवत्ता बघून त्या ठिकाणी तुम्हाला ते पुढे काम करायचंय, नाहीतर तुम्हाला काम स्टॉप करायचंय. काही बिल्डर्सला असेही आम्ही आदेश दिलेले आहे की मटेरियलची गाडी जर तुमच्या साईटवर जाते आणि त्या चाकांना जेव्हा पूर्ण मटेरियल लागून ते मटेरियल चाकांसहित जेव्हा रस्त्यावर जातं तर त्या ठिकाणी पाण्याच्या फवारण्या झाल्या पाहिजेत. या सगळ्या सूचना आम्ही आता वारंवार देतोय. एक लक्षात घ्या, 4.5 वर्षापूर्वीची परिस्थिती आज राहिलेली नाहीये. इथे प्रत्येक नगरसेवक अलर्ट आहे, महापौर अलर्ट आहे, डेप्युटी मेयर पण अलर्ट आहे. तुम्ही पाहिलं 4 दिवसापूर्वी आयुक्तांना पण जाऊन पाहणी करावी लागली. मेयर सुद्धा केबिनमध्ये बसत नाहीये, रस्त्यावरती उतरून आम्ही काम करतोय. तर या ठिकाणी आम्ही सगळेच जोरदार काम करतोय. आज तुम्ही बघताय किती फरक दिसतोय मुंबईमध्ये. हॉकर्स जे बसले होते त्यांनाही कळालंय की आता आपल्याला या ठिकाणी थारा नाहीये. तर हे जी हवेची गुणवत्ता असेल, त्या ठिकाणी पाण्याच्या फवारणी असेल, काम स्टॉप करायला आम्ही इमिजिएट नोटीस DO डिपार्टमेंटला, बिल्डिंग फॅक्टरी या डिपार्टमेंटला आम्ही सांगतोय. तर असं व्यापक पूर्ण काम चारही बाजूनी या ठिकाणी चालू आहे. आदित्य गॅस संदर्भात त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर ब्रिज खालचे जे ऑफर्स आहेत ते कुठेतरी गेलेले आहेत, मात्र जो कुंभारपेठच्या इकडचे ब्रिज आहे जो थेट प्लॅटफॉर्मला कनेक्ट होतो दादरला, तिथे आता हे सगळे ऑफर्स येऊन बसलेले आहेत. नाही, जर तसं झालं असेल तर मी तिकडच्या वॉर्ड ऑफिसरला मी फोन करेल, आदेश देईल की अशा पद्धतीने जर तिथे आम्हाला ह्या गोष्टीवरती आम्ही काही कोणालाच गाय करणार नाही. जर फक्त माझं एवढंच म्हणणं आहे प्रशासनाला, जे ऑफिशियल पिच लायसन्स असलेले हॉकर्स आहेत त्यांना त्रास होता कामा नये. त्याच्या बरोबरीने जे पात्र हमारे पास है, जिस लोग पात्र है के 25 मार्च, इनको भी 11 बजे से बैठने दी है. नहीं, मैं इसी के ऊपर मी आता तोच पॉइंट बोलले की आम्ही मान्य करतोय जे ऑफिशियल पिच लायसन्स असलेले हॉकर्स आणि त्याच्या बाजूला बसलेला जो इलिगल जागा अडवून बसलेला हॉकर्स, ती कारवाई करत असताना त्यांना त्रास होतोय. म्हणूनच आम्ही या ठिकाणी विक्रेता प्रमाणपत्र आणि त्यांच्या गळ्यामध्ये आय कार्ड घालणार आहे. आणि आम्ही म्हणजे ह्याच्या पुढे जर कोण असा दुसरा बसलेला असेल आणि जेव्हा गाडी आली किंवा प्रशासनाने कारवाई करायचं म्हटलं तर त्या हॉकर्सला हात लावलं जाणार नाही. तर त्याच्यावरती ही तरतूद मी करायला लावली की जे हॉकर्स आहेत त्यांना विक्रेता प्रमाणपत्र आणि त्यांना QR द्यायचा, जेणेकरून कुठलाही, आणि तो QR ऑफिशियल आपल्या ह्याच्यावरती पोर्टलवर असणार. ज्यावेळी कुठला अधिकारी त्या ठिकाणी कारवाई करायला येणार तो QR करणार, QR केल्यावर पूर्ण डेटा त्याच्या मोबाईलमध्ये येणार. त्यामुळे त्या पद्धतीची का थोडं त्रास होतोय, पण ह्याच्या पुढे त्यांना होणार नाही. मॅडम, काल 2 अधिकारी आणि तुमच्या माहितीसाठी सांगते की हे जे हॉकर्स मला येऊन इथे अभिनंदन करून गेले की हो आम्हाला त्रास होतोय, पण ताई जे तुम्ही करताय पुढचं नियोजन ते आमच्यासाठी चांगलं आहे. मॅडम, काल 2 महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले बोगस बर्थ सर्टिफिकेट इश्यू केल्याप्रकरणी. तर येणाऱ्या दिवसांमध्ये अशा MOH. हा, ते आम्ही केलेलं आहे. मला वाटतं मानपूर या ठिकाणचे 2 MOH आपण निलंबित केलेले आहेत. कारण मी शताब्दी हॉस्पिटलमध्ये व्हिजिट घेतली, मी राजावाडी, तर चला ते आता आहेच तिथे. पण आम्ही पूर्ण 4 कॉर्नर्स या ठिकाणी पूर्ण काम चालू आहे. ट्रिपल इंजिन सरकार आहे. वरून केंद्रातून पण ह्याच्यावरती आदेश आहेत की हे ह्या पद्धतीने इलिगल बांगलादेशी हॉकर्स, त्यानंतर खुद्द CM साहेब ह्याच्यावरती गंभीर आहेत की या ठिकाणी अशा पद्धतीने जे प्रमाणाच्या बाहेर मुंबईमध्ये एंट्री करतात आहे ते होता कामा नये. आणि दुसरी गोष्ट आमचंही लक्ष आहे. तर त्यामुळे आता आमची ही जोरदार कारवाई चालू आहे. जे आम्ही ह्याची आढावा बैठक घेतली, ज्याचं तुम्ही त्यावेळी पण तुम्ही प्रेस रिपोर्टर सगळे आले होता. आमचे एक माजी खासदार किरीटबाई सोबया ह्या कार्यक्रमात बसले होते विषय बैठकीमध्ये. तर आता जस्ट हे हाऊस होण्यापूर्वी अर्धा तासापूर्वी मी दक्षा मॅडमला घेऊन त्याचा रिव्ह्यू घेतला. 75 लोकांचे ओरिजिनल बर्थ सर्टिफिकेट त्यांनी घेतलेले. तर कारवाई जोरदार चालू आहे. इसीलिए तो पूरा काम चल रहा है. नहीं, सुनो, इसी के ऊपर काम चल रहा है. अगर वो काम उसी के ऊपर चल रहा है
कि फेक, अभी ये फेक वालों को भी ढूंढ रहे हैं हम लोग। ये देखो, ये 25 साल से जमा हुआ पूरा विषय है, ये आज का नहीं है। बहुत पहले किसी के तो कार्यकाल में ये सब हुआ था, बिठाए गए थे, सब एडमिनिस्ट्रेशन के लोग थे और कुछ लोग थे, सब कुछ हो रहा था। इसी को हम पूरा क्लीन करने का काम कर रहे हैं, थोड़ा वक्त तो लग जाएगा उसके लिए। आणि हॉस्पिटलच्या शेजारी जे हॉकर्स आहेत त्यांच्याकडे लक्ष दिलं काय जात काय? नाही. हॉस्पिटलला ॲम्ब्युलन्स पोहोचणं पण अवघड आहे सर. नाही, आता आपले आदेश तर सगळ्याच वॉर्ड ऑफिसरना दिले आहेत, प्रत्येक शॉप अँड एस्टॅब्लिश डिपार्टमेंट। केएमच्या तर बातम्या आम्ही बऱ्याच वेळा ठीक केल्या. आहे, तुम्ही जे सांगितले ते मी नोट डाऊन करून इमिजिएट मी त्यांना फोन करून तिथे कारवाई करायला लागेल। गांधी हॉस्पिटल हॉस्पिटलच्या बाजूला नाहीच पाहिजे, खरं बघायला गेलं तर हॉस्पिटलला असा रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना त्रास झाला नाही पाहिजे। तर आता ही तुम्ही दिलेली सूचना मी लक्षात ठेवून त्याच्यावर कारवाई करायला सांगतो। आणि अजून एक हे कारण जोपर्यंत जोपर्यंत ते काम करणार नाही त्यांना 4 वेळा काम करायला। नाही म्हणजे आपल्याकडे करायचं, सेंट्रलचं करायचं, परत राज्याचं करायचं, असं 3 वेबसाईट. हो, पण आता ती त्यांची ड्युटी आहे ना, ती त्यांना करावीच लागेल ना। आपण असं बोलून कसं, तुम्ही आता एक काम करा, एक तर तुम्ही तुमचं स्टँड एकच ठेवा, आता आपण त्यांनाही सांभाळायला गेलो तर मग कामं होणार। भरती प्रक्रिया कधी चालू? त्याची मी एक आढावा बैठक घेतली होती। माझ्या माहितीप्रमाणे 2009ची भरती बोलताय का तुम्ही? ऍक्च्युली माहिती आहे ना, त्या सामान्य प्रशासनाकडनं लोक नाही। आज इसको लेकर पत्रिका कर रहे हैं कि ये बजट सिर्फ प्रशासन का बजट है, केंद्र सरकार और राज्य सरकार के आदेश पर बना हुआ बजट है, आम जनता के लिए कुछ भी नहीं है। क्या कहेंगे इस बजट को लेकर? नहीं, ये पूरे आम जनता के लिए बना हुआ बजट है 2026-27 का। इसमें काफ़ी सारे विषय लिए गए हैं। मुंबई के जो हर रोज दिन के विषय, फिर पानी का विषय, रास्ते का विषय, ब्रिज का रहेगा, दिया बत्ती रहेगा, उसी के साथ में और भी अलग अलग विषय लिए। जैसे जो अपनी बच्चियाँ है 9 और 14 के बीच में, उनको जो है HPV का इंजेक्शन्स मिलना चाहिए, उसका ड्राइव अभी होने वाला है। फिर उसी के साथ में काफ़ी सारे विषय हमने लिए हैं यहाँ पे। घन कचरा होगा, पिंक आर्मी का विषय होगा, स्वच्छ मुंबई संकल्प का विषय है, जिसमें हम लोग कॉम्पिटिटिव जो स्पर्धा लेने वाले हैं और उसमें पूरे मुंबईकर का सहभाग लेने वाले हैं। तो एक अच्छा जो बजट है जो यहाँ पे सादर हुआ है। मैम, अपोजिशन में व्हाइट पेपर की मांग कर रही है कि उनका कहना है कि जो रिजर्व थे जेएनसी के वो तोड़े गए हैं, जो नौबत पहले कभी नहीं आई थी। इसको लेकर व्हाइट पेपर इशू करने की मांग उनके द्वारा की गई है। मैं तो ऐसा कहूँगी कि उन्होंने जो व्हाइट पेपर की मांग की है, मुंबई महानगर पालिका का श्वेत पत्रिका ना, तो 25 साल से उन्हीं की तो सत्ता थी, तो काम हुआ कि नहीं वो भी तो देखना चाहिए ना। अगर हुआ है तो फिर क्यों नहीं, अगर नहीं हुआ तो आप श्वेत पत्रिका मांग सकते हो ना। तो मुझे ऐसा लगता है श्वेत पत्रिका मांगने से पहले उसका पहला ब्यौरा लेना चाहिए कि वो जो काम, जिस काम का आप बोल रहे हैं वो हुआ है या नहीं। अगर नहीं हुआ है तो श्वेत पत्रिका मांगिए। लेकिन मैं एक बोलना चाहूँगी, वो उन्हीं के कार्यकाल का सब पूरा काम है, तो अच्छा है, ताई मांग रही है वो। मैम, एयर क्वालिटी इंडेक्स को लेकर कई सेलिब्रिटीज ने ट्वीट किया है और कहा है कि एयर क्वालिटी इंडेक्स जो है मुंबई का खराब होते जा रहा है, इस पर प्रशासन को ध्यान देने की उन्होंने अपील की है। हाँ, एयर क्वालिटी इंडेक्स जो है वो खराब हो रहा है, जो हम डिनाई नहीं कर रहे, लेकिन उसके ऊपर अभी जियो क्लाइमेट वीक, उसके ऊपर भी चर्चा सत्र था जियो में। और उसी के साथ में हम लोग काफ़ी सारे इंस्ट्रक्शंस जो है वो ऑफिसर्स को दे रहे हैं। जो बिल्डर्स के जो काम चल रहे हैं उनके ऊपर हम लोग स्ट्रिक्टली एक्शन ले रहे हैं। अगर वहाँ पे क्वालिटी इंडेक्स अगर बढ़ रहा है तो उनको स्टॉप वर्क की नोटिस दी जा रही है। जितना हो सके उतना पानी का यूज़ वहाँ पे होना चाहिए। उसी के साथ में जो मेट्रो के और MMRD के काम चालू है, जो मुंबई इंफ्रास्ट्रक्चर के काम चालू है, उनको भी पूरे हमने SOP और बोला है कि आपको, और उनको वो करना ज़रूरी है। उस तरीके से उनके काम के BOQ में ही है कि उनको उसी के साथ में जो कचरा और जो पूरा हो रहा है उसके ऊपर काम करना चाहिए। मैम, कल 2 MOH BMC के ऑफिसर्स हैं, उनको अरेस्ट किया गया, सस्पेंड भी हुए हैं। फेक बर्थ सर्टिफिकेट इशू करने के मामले में कार्रवाई हुई। हाँ, राइट। इस दिनों में इस तरीके से ये तो अभी शुरुआत है। अब ये मैसेज जो है ये पूरे अभी ऑफिसर्स के लिए जा रहा है
कि जिस तरह के फेक बर्थ सर्टिफिकेट के एफिडेविट हो गए या उनको दिया गया, उसका पूरा निरीक्षण और उसके ऊपर पूरा काम हम लोग कर रहे हैं। तो अभी आपने देखा कि एमिस्ट वार्ड के जो 2 एमओएच है उनके ऊपर कार्रवाई हो गई है। ये शुरुआत है, ये पूरा अभी हम पूरे 227 पूरे नगर सेवक उसके ऊपर ध्यान रखे कि जिस तरह से जो मूल मुंबई कर है, जो टैक्स पेयर है, उसका अगर फुटपाथ यहाँ पे आके इलीगल बांग्लादेशी बैठ जाएंगे तो उसको हम डिनाई नहीं करेंगे। मैम, हॉकर्स के लिए एक नई पॉलिसी लाई जा रही है, QR कोड उनको इशू किए जाएंगे और इसको किस तरीके से लागू किया जाएगा और इससे क्या यहाँ पे जो ऑफिशियल पिच लाइसेंस वाले हॉकर्स है उनके लिए ये है। ऑफिशियल पिच लाइसेंस वाले जो पहले से बैठे हुए हॉकर्स है, जो मेरे ख्याल से 36,500 के आसपास कुछ है, राइट, तो उनको अभी तकलीफ हो रही है। अगर ये पूरी कार्रवाई हो रही है तो हमको उनकी तकलीफ हमको पता चल रही है। तो इसलिए मैंने ये प्रस्ताव रखा था कि जो ऑफिशियल पिच लाइसेंस के हॉकर्स है उनके लिए हम लोग मुंबई में हॉकिंग जोन्स, नॉन हॉकिंग जोन्स वहाँ पे हमने प्रस्तावित किया है। फिर उनको वहाँ पे ID कार्ड विथ QR कोड और विक्रेता प्रमाण पत्र दिया जाएगा। और इसमें इसीलिए जो जो आपात्र है, क्योंकि 90,000 है, तो इसमें वो लोग जो 90,000 जो आपात्र नहीं, देखो 1,20,000 टोटल थे, जिसमें फॉर्म भरा दिया गया, जिसमें 99,000 के आसपास हॉकर्स ने फॉर्म भरा है। जो पात्र अपात्र में वहाँ पे निश्चित हो गए, जो पात्र है उन्हीं के लिए ये पूरा किया जाएगा। नहीं, अपात्र को कैसे करेंगे ना, उसके पेपर ही नहीं है तो नहीं कर सकते। मैम, आज मुलुंड में जो दुर्घटना हुई थी उसको लेकर ऑपोजिशन ने वॉकआउट किया। उनका कहना है कि उनको बोलने का मौका नहीं दिया गया, उनकी आवाज दबाई। नहीं, ऐसी कोई बात नहीं है। उबाटा के ही सम्मानीय नगर सेवक है अंकित प्रभु जी, उनका ये विषय था 67 ब के अंतर्गत और उन्होंने ये विषय पूरे अच्छे तरीके से संक्षिप्त रूप में रखा था। तो फिर उन्होंने वो विषय रखा और फिर मैंने आयुक्त को बोला आप अपना निवेदन कीजिए। तो मुझे नहीं लगता हमने किसी के ऊपर अन्याय। अच्छा, आदमी ने अभी कहा है हमारे कहने पे कि अगर आप लोग ऐसे ही करेंगे मैं अपना महापौर बनाकर बाहर बैठाएंगे। नहीं, उनको आप मेरा मैसेज दीजिए। मैं एक न्यूट्रल, सभी को संभालने वाली महापौर हूँ, सभी को वहाँ पे बोला जाएगा, बोलने के लिए दिया जाएगा। तो ऐसी उनको वो सब करने की जरूरत नहीं है। थैंक यू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।